तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, विधवा पेन्शनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर 12 महिन्यापैकी तुम्हाला किती महिन्याचे हप्ते मिळाले आहेत, बाकीचे हप्ते का मिळाले नाहीत, याच्या संदर्भात तुम्हाला ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. आणि तक्रार केल्यानंतर शासनामार्फत तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला हप्ता का मिळाला नाही याचं कारण समजणार आहे. ऑनलाईन तक्रार कशी करायची घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही करू शकणार आहात. आणि याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही पोर्टलवरती येणार आहे. ही लिंक आहे, तुम्ही बघू शकता आणि ही व्यवस्थितपणे बघून घ्या. इथं आल्यानंतर तुम्ही तक्रार नोंदवा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तक्रार नोंद करायची आहे. त्याच्यानंतर तक्रारीचा मागोवा घ्यायचा असेल तर दुसरा ऑप्शन आहे स्मरणपत्र आहे, म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही हे पत्र त्यांना पाठवू शकता, म्हणजे सरकारला स्मरणात आणून देऊ शकता. तक्रारीचा मागोवासुद्धा तुम्हाला घेता येतो. तर सुरुवातीला तुम्हाला नागरिक नोंदणी करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला नागरिक नोंदणी हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून पहिला तुमची नोंदणी करायची आहे, त्याच्यानंतरच तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर या ठिकाणी तक्रार नोंदवावरती क्लिक करायचं आहे आणि वापरकर्त्याचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर आहे तो पहिला या ठिकाणी टाकायचा आहे. आता इथं मोबाईल नंबर किंवा जे काय तुमचं युजरनेम आहे तो टाकून झालं की पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आता जर तुम्ही ऑलरेडी नोंदणी केलेली असेल तर ही प्रोसेस करायची आहे, अदरवाईज बाकीच्यांना पहिला नोंदणी करायचं आहे. नागरिक नोंदणी हा इथं पहिलाच ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिला नोंदणी करायची आहे. आता नोंदणी कशी करायची तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता. पहिला ऑप्शन आहे भारतीय, तोच ठेवायचा आहे. अनिवासी असेल तर तुम्ही तोच सिलेक्ट करा, पण पहिला भारतीय असणार आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. बघा मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थितपणे टाकायचा आहे, हे विसरायचं नाही. कॅप्चा जसाचा तसा आणि पुन्हा सबमिट. ही सगळी प्रोसेस करून झाली की OTP तुमच्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे. 2 मिनटापर्यंत हा OTP व्हॅलिड राहणार आहे. आता OTP तसा तर 1 मिनटासाठी राहतो, पण इथं 2 मिनटासाठी राहणार आहे. त्याच्यानंतर OTP इथं टाकायचा आहे. रिसिव्ह झाल्यानंतर तो OTP व्हॅलिडेट करायचा आहे. त्यानंतर भाग अ, ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती, ज्यामध्ये पहिलं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, त्यानंतर जन्मतारीख, स्त्री पुरुष काय तुम्ही आहात, त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही काय आहात नेमकं, शेतमजूर आहे, अभियंता, शेतकरी, शासकीय कर्मचारी, हार्डवेअर व्यावसायिक, सॉफ्टवेअर व्यावसायिक, काय नेमकं तुम्ही जे पण तुम्ही आहात ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. आता कामगार असेल तर तुम्ही कामगार किंवा इतर जे आहे ते तुम्ही निवडा. तुम्ही इतर ऑप्शन आहे तो शक्यतो तोच ठेवा आणि तुमचं जे काय आहे ते तुम्ही निवडून झालं की तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे. पत्ता आहे, तुमचं शहर असेल, राज्य तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की तुमचं महाराष्ट्राचं असणार आहे, बाकीचं काय नसणारच आहे. बघायचं आहे तुम्हाला कुठंही तुमचं राज्य निवडा. त्याच्यानंतर तुमचा जो काय तालुका आहे, सिटी आहे ते सिटी मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्ही सिटी पण टाका. जिल्हा तुमचा जो आहे तो टाका. तालुका निवडून घ्या. गाव आहे ते पण निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड आहे तालुक्याचा तो टाकायचा आहे. त्यानंतर तो पिनकोड आहे तालुका आहे तो जसं तसा. आता पिनकोड मॅन्डेटरी, तालुका मॅन्डेटरी नाही, ऑटोमॅटिक ती माहिती येऊ शकते. फक्त पिनकोड टाकायचा आहे. मोबाईल नंबर आहे तो अगोदर दिला आहे तोच टाकायचा आहे. लॉग इन करताना दिला आहे तोच टाकायचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर वापरकर्त्याचं नाव, इथं तुमचं नाव आणि पासवर्ड आहे. पासवर्डची पुष्टी करायची, रिटर्न म्हणजे तोच पासवर्ड वापस टाकायचा आहे. वापरकर्त्याचं नाव हे तुम्हाला लक्षात पाहिजे आहे, पासवर्ड लक्षात पाहिजे आहे. आता ही सगळी माहिती झाली की आता ही सगळी तुम्ही डिक्लेरेशन आहे, घोषणा आहे ते व्यवस्थित वाचू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मान्य असेल तर इथं स्क्वेअर बॉक्सवरती क्लिक करायचं आणि पुन्हा सबमिट करायचं आहे. सबमिट झालं की तुम्ही रजिस्ट्रेशन आहे ती सक्सेसफुली केलेली आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला आपण जे नाव निवडलं होतं ते युजर नेम, पासवर्ड, कॅप्चा टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता हे लॉग इन करून झालं की या ठिकाणी तुम्हाला तक्रार नोंदवा हा जो ऑप्शन आहे पुन्हा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण पहिला नागरिक नोंदणी केली, लॉग इन केलं नव्हतं, आता लॉग इन आपल्याला करून घ्यायचं आहे. लॉग इन झाली की आपण पुन्हा त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर अशा पद्धतीने हा सगळा फॉर्म येणार आहे. तुम्ही बघू शकता तुमची ऑलरेडी जी माहिती आहे ती ऑटोमॅटिक येणार आहे. काय माहिती तुम्हाला इथं निवडावी लागणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पहिला जिल्हा तुमचा निवडायचा आहे. जिल्हा तुमचा निवडून झाला की तुमचा तालुका आहे तो निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमचं गाव आहे ते गाव निवडून घ्या. बघायचं तुमचं कोणतं गाव आहे ते तुम्ही गाव निवडायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही विभाग आहे ज्याची संबंधित तुम्हाला तक्रार करायची ते विभाग निवडायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की आता जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचं जर लाभार्थी असाल तर तुम्हाला कोणतं विभाग आहे ज्याची तक्रार करायची ते समजून घ्या. आता खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि इथं तुम्हाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हे विभाग दिसणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांनी ते निवडायचं आहे. ते झालं तर दिव्यांग कल्याण विभाग हे बाकीच्यांनी तुम्ही जर दिव्यांग म्हणून नोंदणी केलेली असेल तर ते तुम्ही निवडायचं आहे. पण संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग निवडायचं आहे. त्यानंतर कार्यालय आहे. आता बघा कार्यालयामध्ये खाली स्क्रोल करत या ठिकाणी तुमचं संबंधित लेवलचं जे काय डिस्ट्रिक्टचं ऑफिस आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. आता सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट मंत्रालयाचं ऑफिस आहे, पुण्याचं ऑफिस आहे. तुमचं जे पण तुम्ही निवडलेलं आहे ते त्याच्यानुसार तुमच्या डिस्ट्रिक्टचं ऑफिस राहणार आहे. त्यासाठी व्यवस्थितपणे तुमचा जिल्हा आहे ते निवडायचं आहे. आता मंत्रालय वगैरे आहेत ते तुम्ही निवडू शकता, हरकत नाही आहे. पण तुमचं सोशल वेलफेअर ऑफिस असेल, जे काय तुमचं डिस्ट्रिक्टचं असेल ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर तक्रारीचं स्वरूप आहे, तक्रार कुठं आहे, कोणत्या विभागात, अपंग कल्याणबद्दल आहे, आश्रमशाळेसंबंधी आहे. आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना किंवा अनुदान योजना इतर कोणते असेल तर त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे. आता तक्रारीचं स्वरूपमध्ये संजय गांधी निराधार किंवा अनुदान योजना या ठिकाणी तक्रारीचा तपशील आहे. व्यवस्थित समजून घ्या. तक्रारीचा इथं जे काय तपशील आहे तो मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपवरती देईल. तिथं तुमची थोडीशी माहिती आहे ती अपडेट करायची आणि ती माहिती भरूनच तुम्हाला ही तक्रार फाईल करायची. तर त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रतिमा तुमचा फोटो आहे तो 4 KB फाईलमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जे काय तुमचे तक्रारीचं स्वरूप आहे, तुमचा स्टेटस आहे तो कसा आहे, तुमचा निराधार योजनेचा किंवा संजय गांधी निराधार योजनेचा जे काय कोणता योजना आहे त्याचा स्टेटस काय आहे तो टाकायचा आहे. तो अपलोड करा. फाईलची साईज 4 MB, कॅप्चा टाकायचा आहे आणि पुनरावलोकन हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुनरावलोकनवरती जर तुम्ही क्लिक केलं की तुमची जे काय प्रोफाईल आहे ती समोर येणार आहे. त्याच्यानंतर तक्रारीचा तपशील आहे, कार्यालय विभाग हे व्यवस्थितपणे चेक करा आणि हे चेक करून झालं तर या ठिकाणी तक्रारीचा तपशील आता इथं ओके टाकले. मी फक्त टाकायसाठी टाकले. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला ह्याचा तपशील देईल मी. इथं पुष्टी करून तक्रार दाखल करा हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि म्हणजे सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित असेल तर ते करायचं आहे. क्लिक करायचं आहे, पुढे प्रोसेस होणार आहे. तक्रार यशस्वीरित्या या ठिकाणी दाखल झालेली आहे. या ठिकाणी अर्ज करा हा जो ऑप्शन आहे पुन्हा तुम्हाला इथं वापस टोकन टाकून तुमचं जे काय आहे ते चेक करू शकता. पण खालच्या साईडला तुमचं जे काय रिसिप्ट आहे इथं तुम्ही बघू शकता. इथं सगळी माहिती मी ब्लर केलेली बट इथं तुम्ही सगळी तुमची स्लिप आहे ते थोडक्यात ते बघा. इथं टोकन नंबर असणार आहे, तो व्यवस्थितपणे चेक करायचा आहे. तो टोकन नंबरचं वरती टाकायचा आहे आणि या ठिकाणी टोकन नंबर टाकून तुम्ही तुमची जे काय स्टेटस आहे ह्याचा तो तुम्ही पाहू शकता. त्यासाठी पहिला काय करायचं, इथं खालच्या साईडला इथं टोकन आहे ते तुम्ही टाकून तिथं डायरेक्टली बघू शकता. पण 1-2 दिवसानंतर ही चेक करू शकता. आता पहिला काय करायचं आहे, वेबसाईटवरती वापस यायचं आहे आणि तुम्हाला सुरुवातीलाच इथं मागोवा घ्या म्हणून जो दुसरा ऑप्शन होता त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही टोकन नंबर इथं टाकायचा आहे आणि पुन्हा वापस इथं चेक करायचं आहे. पहिला इथं लक्षात घ्या, इथं PDF आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही याचा प्रिंट काढा किंवा ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही पहिला काढून घ्यायचा आहे आणि मगच ही सगळी प्रोसेस करायची आहे. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट येईल. बाकीची प्रोसेस तुम्हाला जर त्याचा तक्रारीचा तपशील पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला तुम्ही विसरू नका.